कशामुळे पत्रकार आहेत. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असं महाराष्ट्रातल्या शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू. फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे बच्चू भाऊने महाएल्गार पुकारलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडली, माझा हात फ्रॅक्चर केलाय का. हे 16,500 तुम्ही देतो म्हणला आणि आता 3,000-4,000 हेक्टरी पडाले. मला रागानावर झाला. मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे, शेतमजुराच्या. म्हणजे दोन्ही पाय तोडा, मला आता गोळी घाला, घेत नाही मी. अहो उपराष्ट्रपतीचं मतदान झालं आता 550 भाजपच्या बाजूने झाले, 300 खासदारांना ह्या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. काँग्रेस आता देशात परत येणार, काँग्रेसची लाट, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने बोललो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या पहिल्यांदा शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री कोण असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे. मला तुम्ही गोळ्या घालावं भेट नाही. मी तुम्हाला सांगतो 18,500 देतो म्हणून तुम्ही घोषणा केली, 3,000-4,000 देणार. फडणवीस साहेबाचं हे सगळं चुकीचं वागणं. कर्जमाफी दिली नाही, 18,500 म्हणून दिले नाही, सतत आश्वासन देणं. मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, केलं नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट. अमित शहा म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकतो, विदेशातून काळं धन आणतो. आणलं का हो? मला गोळ्या घाला येत नाही. मी फोडी गाडी, कोणाची फोडी मला माहित नाही. मी भेरणारा कार्यकर्ता नाही, मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता नाही आणि मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता नाही. मी शेतकरी आहे म्हणून माझा जनाक्रोश झालाय. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. मी भाजपला मतदान केलंय, मी भाजपचा आहे, मी काँग्रेसचा आहे. आम्ही काय चूक केली हो? मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे, आम्ही काय चूक केली हो? आम्ही तुम्हाला सतत मतदान केले. आम्हाला 18,500 दिवाळीला तुम्ही देणार होता भेट. बघा काय हाताची हालत केली. माझा हात मोडून टाकला काटे घालून. एक मिनिट, माझं काम म्हणून टाकली. मला गोळ्या घाला. चूक केली का? मी पोलिसला भेट नाही. पोलीस माझे भाऊ आहेत. नाही, पोलीस माझे भाऊ आहेत. त्याची काय चूक आहे त्या देव माणसाची? आता बोला.